नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि एक छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला सांगतो मी 2-3 दिवस झालं माझं थोडं पोट खराब झालं होतं. तर लूज मोशन लागलं होतं मला. त्याच्यामुळं काय व्हिडिओ पण बनवायला इच्छा होत नव्हती आणि जेवण पण केलं नाही मी कालपासून. शुभांगीला गाडी शिकवायला लागलो, त्याच्यामध्येच खाऊ. काय म्हणली पिंकूताई? चला, तर आता दुपारचा वेळ आहे, 2 वाजलेत. सिटीमध्ये गेलो होतो, थोडा माल आणला. सागर बसल्या दुकानावरती. चला म्हणलं थोडंसं आज स्वयंपाक बनवलं नाही शुभांगीनं, तर म्हणलं काहीतरी बनवायचं. बघा आता रुटीन काय माहिती काय बनवते. शिरा बनवती. रात्रीच बनवायचं होता पण रात्री काय झालं नाही बनवणं. स्वयंपाक पण बनवलाय. बनवलाय? मग कुठे धापाटे बनवले, टमाट्याचे धापाटे बनवले का? हा, पराठे बनवले. आता तुपातला, मस्त साजूक तुपातला शिरा. कसं बनवलीस? तुपामध्ये भाजून घ्यायचा. थोडीशी माहिती सांग ना शिऱ्याबद्दल. 1 वाटी नवीन कोणी असेल तर त्यांना कळालं पाहिजे ना शिरा कशा पद्धतीने बनवायचा. 1 वाटी रवा घेतला. हा, आणि तूप टाकलं त्याला जास्त. अजून तुपामध्ये भाजते आणि असं काजू बदाम टाकायचे थोडे थोडे. अजून मनुके पण टाकायचे. पुन्हा आणि साखर. असं का? दूध पण टाकता येते पण दूध नाही वाटते. दूध नसेल का? दूध नाही आणलं रात्री. जाऊ दे, चल. नाही तर नाही. पहा आमची गोड शिरा रेसिपी खूप छान बनवते शुभांगी. आणि शुभांगी थोडीशी नाराज आहे, पण ते काही वाटत नाही झाले तुम्हाला नाराज आहे म्हणून. कारण का मी तिला सांगितलं होतं, म्हणलं व्हिडिओमध्ये काय नाराजी दाखवू नको. तुझी नाराजी मी नंतर दूर करतो. ते बघा कशी करायली. पहा, मी काही युट्यूब फॅमिलीवर नाराज नाही, फक्त माझ्यावर. तुमच्यावर आहे मी नाराज. असं आहे का? चालतं, काय अडचण नाही. असं कोणी करते का? सांगू का? नको सांगू. काही नको सांगू. काय टाकायला सांग मला. आणि असं डायरेक्ट टाकायचे बदाम करायचे. काजू बारीक केले, बदाम बारीक करायला का ना? चालेल. शिरा रेसिपी. तूप, गावरान तूप, रवा, साखर किती टाकायची त्याच्यामध्ये? जेवढा रवा घेतला तेवढी साखर टाकायची. 1 वाटी रवा. जास्त गोड होणार नाही का ग? नाही, जास्त गोड नको बरं. थोडीशी कमी करायची मग साखर. जास्त गोड नाही. तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी. पण मला जास्त गोड आवडत नाही आहे म्हणून मी थोडं कमीच ठेवणार आहे. शुभांगीला आवडतं गोड, त्याच्यामुळे शुभांगी थोडं जास्तच ठेवणार आहे. मी कमी साखर करणार नाही, सपक नाही करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. कारण का आम्ही असे छोटे व्हिडिओ बनवून आमच्या चॅनलवरती टाकणार आहे. कुठे गेलता तू? पप्पावाला कुठे गेलता? इकडे चल लवकर. कुठे गेलता सांग ना तू. 2:15 वाजलेत. आम्ही सिटीत जाऊन माल घेऊन आलोय आणि तू गेलता कुठं? इकडे चल. इकडे झालं का ग तुझा शिरा? बऱ्यापैकी झाला. रवा भाजते. शुभांगीला 2 ड्रेस आणले. हा ड्रेस जरा बरा वाटतोय. मी ड्रेस घालत नाहीये. आणि माझी 2 दिवस झालं तब्येत खराब आहे, त्याच्यामुळं मला काय थोडा अशक्तपणा आलाय लूज मोशनमुळं. पोटात थोडी गडबड झाली असं वाटतंय मला. 2 दिवस झाले जेवण पण केलं नाही. रात्री फक्त 2-3 चिकू खाल्ले होते, 2 केळं खाल्ले, 2 अंगूर खाल्ले होते. 2 नाही अंगूर, थोडे अंगूर खाल्ले होते असं म्हणतोय. 2 नाही, 2 अंगूरनं काय होणार आहे? क्योंकि ते असं नको तू व्हिडिओमध्ये कॅप्चर होशील बरं. मग तुम्ही म्हणताय कसं 2 अंगूर खाल्ले? अगं आलं 2 इकडे ऐक ना, 2 केळं आणि 2 चिकू असं म्हणता 2 अंगूर पण आले. जमलं? काय टाकलं? साखर टाकली. अजून आता काय पाणी टाकायचं गरम. किती टाकायचं पाणी? जेवढा रवा आहे त्याच्याहून दुप्पट पाणी. असं का? आणि हे काय टाकणार बनवलेलं आहे? नंतर यात काय टाकले? काजू, बदाम, मनुके, इलायची आणि खारीक. एवढे आयटम टाकले? पाणी एवढं? बस जास्त पाणी होईल. पाणी ज्यादा होईल का? नाही.
वाव, लय भारी झाला का शिरा. चला, कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा आणि थोडासा खायला पण या प्लीज. सुभागीनं लय मनातून शिरा बनवला, लय भारी बनवला शिरा. आणि खरंच मला जेवण नाही काय नाही, त्याच्यामुळे आता शिरा खाणार आहे मस्तपैकी. चला, व्हिडिओ बराच मोठा व्हायला लागलाय. हे कट टाकायचं का? नंतर टाकायचं. हा का? त्याला भाजून घेतलं मी तुपात. सगळं हो. सगळं भाजायचं तुपामध्ये. हं. तुपात भाजून घेतलं नंतर टाकून द्यायचं. नंतर टाकून द्यायचं. चालेल. खोबर खीस पण टाकता येते. असं का? लय भारी झालं का? आता टाकून द्यायचं. टाक. वाव, खूप छान, खूप छान, जबरदस्त. तोंडाला पाणी सुटायला लागलं का? थोडा वेळाला झाकून ठेवायचं. हा, म्हणजे नरम होतो रवा, नाहीतर मग पोटामध्ये फुटतो. पोटात फुगते. हं. वाव. ठेव मग, झाकून ठेवा. झालं. सपकच झाला खूप असं. खूप छान वाटलं. काय सपक काय म्हणली? सपकच झाला असं. हा का? चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बनवू आणि टाकू आमच्या चॅनलवरती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.